पुण्यातील नीरा नदीवरील वीर धरणातून पंढरपूरमध्ये पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे चंद्रभागेचं पात्र पाण्यानं भरलं। दरम्यान या चंद्रभागेत वारकरी स्नानाचा आनंद लुटताना दिसत आहेत। उजनी धरणातून देखील पंढरपूरमध्ये पाणी दाखल होणार असल्यानं चंद्रभागा नदीत भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे। आणि या संदर्भात चंद्रभागेच्या तीरावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांचं पहिलं काम असतं ते या चंद्रभागेमध्ये येणं आणि स्नान करणं। आपण बघतोय सकाळची वेळ आहे, राज्यभरातून आलेले वारकरी या चंद्रभागेमध्ये स्नानाचा आनंद आपल्याला लुटताना दिसत आहेत। खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी ही चंद्रभागा कोरडी होती, मात्र पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसानंतर वीर धरणातून जे काही पाणी सोडलेलं आहे ते पाणी पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आहे। त्यामुळे चंद्रभागेमध्ये आता भाविकांना पुरेसं पाणी स्नानासाठी उपलब्ध आहे। त्यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार 18 जुलैपासून उजनी धरणातून सुद्धा या चंद्रभागेमध्ये भाविकांना स्नान करता यावं यासाठी पाणी सोडलेलं आहे। ते 1-2 दिवसामध्ये पंढरपूरमध्ये दाखल होईल। त्यामुळे आषाढी वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांना या चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा आनंद लुटता येईल आणि चंद्रभागेच्या स्नानानंतर भाविक विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये जात असतात, मुखदर्शन रांगेमध्ये जात असतात आणि विठुरायाचं दर्शन करत असतात। असा या पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांचा नित्यक्रम असतो। आपण बघतो हे वारकरी स्नान करायचं जे आहे ते नौका विहार करत आहेत। पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी असल्यामुळं वारकऱ्यांना आनंद आहे आणि चंद्रभागेचं वाळवंट आहे हे वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच प्रशासनानं पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळं या वारी काळात सुद्धा पंढरपूरमध्ये पाऊस न पडताही वारकऱ्यांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।